गुड मॉर्निंग गाईज. आताचे 8 वाजले आणि बाहेर थंडी वगैरे काही नाही आहे, नॉर्मल वातावरण आहे. मला वाटलं थंडी वगैरे असेल, पण तसं काही नाही आहे. आजचा प्लॅन आधी आमचा उलटसुलट झाला आहे, कारण गुगलवरती बघितलं तर झू आज बंद आहे. आज सकाळी आम्ही मस्तपैकी म्हैसूर झू मध्ये जाणार होतो आणि त्याच्यानंतर पॅलेस. पण आज ट्यूजडेला झू बंद असतं, सो तो उद्या करू. आज सेकंड जो प्रेफरन्स होता पॅलेसचा तो आज पहिल्यांदा होईल. आणि त्याच्यानंतर मग काय पुढे जायचं आहे, जवळजवळ काय थोडीशी ठिकाणं आहेत पुढे कुठे जायचं आहे ते आम्ही परत गाडीमध्ये डिस्कस करू, नेटवर बघू वगैरे, आणि नंतर तिकडे पण जाऊ. बाकी मस्त आहे. एडिटिंग वगैरे करत होतो, त्याच्यामुळे मला उठायला लेट झाला. बाकी सगळ्यांची तयारी वगैरे झाली आहे. तयारी म्हणजे अंघोळ वगैरे करून ते सगळे रेडी आहे. मला सगळं बाकी आहे ते करून मग आम्ही निघणार आहोत नाश्ता करण्यासाठी. मस्त इकडे आशीर्वाद हॉटेल म्हणून एक प्युअर व्हेज खूप छान आहे. काल रात्री आम्ही तिथे एक म्हणजे जाऊन आलेलो, ज्यूस वगैरे पितो. आशीर्वाद ग्रँड मध्ये आम्ही आता नाश्ता करायला आलोय. काल बघितलेलं मस्तपैकी इकडे पावभाजी वगैरे सगळं होतं, त्यामुळे आता आम्ही आलो इकडे. आम्ही परत चाललोय म्हैसूर पॅलेस इकडे. नाश्ता एकदम मस्त होता. आम्ही आज हेवी नाश्ता केला, कारण भूक नंतर लागते, कारण खूप चालावं लागतं. आणि आम्ही आता नंतर कुठे कुठे जाणार आहोत ते आम्हाला नेमकं माहिती नाहीये, त्याच्यामुळे आम्ही हेवी नाश्ता केला. मस्तपैकी 2 डोसे, शिरा, उपमा, त्याला चावचाव भात असं म्हणतात इकडे. म्हणजे एक शिरा आणि उपमा एकाच प्लेट मध्ये 2 देतात, त्याचे चावचाव भात. तिकीट काउंटर, पार्किंग आणि वे टू पॅलेस. ओके, किती झाले? चले, चेंज कैसे नहीं रखते आप भाई, इतना बड़ा पॅलेस है आपका. सो मी आलोय आता कॅमेरा आतमध्ये ठेवायला, कारण म्हैसूर पॅलेस मध्ये बाकी शूटिंग अलाउड नाहीये कॅमेराने वगैरे. तुम्ही मोबाईलने भरगच्च शूटिंग करू शकता. पॅलेस कडे आम्ही आलोय आता आणि बाकी साइड व्ह्यू करतोय पहिल्यांदा, नंतर पॅलेसच्या आतमध्ये जाऊ. आता बाहेर ऊन नाही येतं, म्हटलं बाहेरचं आधी फिरून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जायचं. ओके, आता आम्ही चपला काढली. 2 रुपये पर हे आहे. कितने काय? व्हिडिओज अलाउड नाही आहेत विथ गाईड, सो मी तुम्हाला अशाच ग्लिम्समध्ये सगळं दाखवू शकतो. बाकी सिक्युरिटी वगैरे खूप आहे इकडे, कारण इथे सोनं चांदी वगैरे सगळ्या गोष्टी असल्यामुळे राजांच्या काळातल्या अजूनही ज्या 90s किंवा 80s मधल्या आहेत त्या असल्यामुळे सगळं व्हिडिओग्राफी वगैरे काही अलाउड नाही. सो तुम्ही आता सगळं पॅलेसच्या आतमध्ये बघितला, मस्त व्हिडिओ झाला आहे.
पूर्वीपासून जे काय चालू आलं आहे ते आत्तापर्यंत कसं चालतं आणि दरवर्षी कसं चालत राहील त्याबद्दलची सगळी माहिती त्यांनी दिली आहे. 40% ऑफ पॅलेस बघण्यासाठी आहे आणि बाकी सगळं रेसिडेन्शियल. तर हा इकडे एक थोडा एरिया आहे जो रेसिडेन्शियल आहे त्यांचा. मैसूर पॅलेस बघून आता आम्ही चामुंडेश्वरी टेम्पल बघायला जातो एक पिक पॉइंट वरती. गाडी आता आम्ही पार्क केली आहे आणि कॅमेरामॅन घेऊन नाही जाते. बघूया तिकडे काय सांगतात, कारण आतमध्ये शूट अलाउड नसतं मोस्ट ऑफ द टाइम. तुम्ही फोन मध्ये शूट करून बाकी बघूया काय होतं. आतमध्ये शूटिंग अलाउड नाहीये. बघूया किती काय होतंय. विचार केला तिकीट काढायला. स्पेशल एंट्री 100 रुपये. तर त्याचंच तिकीट काढलंय आम्ही. इथून लाईन आहे. लाईन आहे कमी पण तिकीटचीच लाईन खूप आहे. वगैरे झालंय. दर्शन चांगल्या पद्धतीने झालं असं म्हणू शकत नाही, कारण 100 रुपयाची लाईन घेऊन पण आपण नॉर्मल लाईनमध्येच जातोय आणि आत्ता क्लोज करणार आहे. त्याच्यामुळे माझ्यामध्ये लवकर घालवलं, लगेच आटपलं, ढकलून पाठवतात आणि तसंच घालतात. आता आमचं दर्शन वगैरे झालंय. आता आम्ही कुठेतरी जेवायला जाऊ. कस्तुरी निवास रेस्टॉरंट इकडे आलोय आम्ही आता जेवायला. काही पनीर, बटर नान आणि काकीसाठी स्पेशल घी राईस घेतलाय आणि टोमॅटो सूप पण घेतलेला. छान होतं टोमॅटो सूप, मस्तपैकी एकदम. तर हे बघूया कसं लागतंय ते. इकडे व्हेज जेवण सगळीकडे बेस्ट आहे. नॉनव्हेजची एवढी आयडिया नाही कुठे काय काय वस्तू मिळतात, पण व्हेज जेवण तर इकडे चांगलंच भेटतं सगळे. ओके, तर आता आम्ही रूममध्ये आलो आहे आणि संध्याकाळी कुठे फिरायला जायचं आहे ते बघायचं आहे. अजून काय ठरलं नाही आहे. ॲक्वेरियम आहे पण ॲक्वेरियम बंद आहे असं सांगतायत. उद्या तर झूमध्ये जाणार आहे. सो आज संध्याकाळी काय काय करणार आहेत ते बघू. पण सध्या आम्ही आत्ता जेवण वगैरे आलो आहे, तर झोपून विपून आरामात 4:30-5 वाजता कुठेतरी जाऊ. आता वाजलेत 5:30 आणि आम्ही निघालो ॲक्वेरियममध्ये. ॲक्वेरियमच्या इथे कॉल केलेला आम्ही, तर विचारलं 8:30पर्यंत ओपन असतं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि झोपून उठून मस्तपैकी निघालो आहे. थोडी लो एनर्जी आहे कारण चहा नाही पिला आहे, पण तिकडे भेटला तर तिकडे पिऊ. बघूया काय होतं आहे. आणि इकडे एक चांगली गोष्ट आहे म्हणजे ट्रॅफिकचा काही इश्यू नाही आहे. फक्त सिग्नलवरती तुम्हाला जेवढ्या गाड्या ट्रॅफिक थांबावं लागतं तेवढंच, बाकी इकडे काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो आम्ही तिकडे आलो आहे. साईज बघा, साईज 1 2 3 4 5 6 7. पेरी पेरी
गरम आहे गरम. मी घेऊ ह्याच्यातलं. नको हा नको नको एवढंच नाही, एवढंच घ्यायला काय आहे. एकच घेतो घेऊ. थँक्यू. एक्वेरियम बघून आता आम्ही पुढे जाणार आहोत ते परत एकदा ठरलेलं नाही आहे. आमचा काहीच ठरलेलं नाही आहे. सो फक्त आम्ही चालत जातो. आत्ता हा स्पॉट तर बघून कंप्लीट झाला आहे आणि बाहेर आलोत. हा मासा खतरनाक दिसतो. बरोबर रोडच्या बाजूलाच त्यांनी एक्वेरियम केलं आहे. मस्त आहे, बघण्यासारखं आहे. त्याच्यासोबत थांबतोय. सो एक्वेरियम बघून आम्ही आत्ता निघणार आहोत. थोडी शॉपिंग करायची होती म्हैसूर मॉलमध्ये. तिकडेच आहे जवळ. 3 मिनटं दाखवते गुगलवरती. सो तिकडे जाऊन बघू काय भेटतंय काय नाही. असंच नाहीतरी टाईमपास करायचा होता आजचा दिवस, कारण आज काय एवढेच स्पॉट आहेत. उद्या आम्ही सकाळी झूला जाणार आहोत. सो बघूया आता. आजचा दिवस इकडेच संपतोय. म्हैसूर पॅलेस, त्याच्यानंतर चामुंडेश्वरी मंदिर आणि आत्ता गेलो होतो एक्वेरियम. एवढे सगळे पॉईंट फिरलो, खूप मजा आली. आता आम्ही पावभाजी खाऊन आलो आहे. तिकडेच सकाळी इकडे नाश्ता केला आशीर्वाद ग्रँडमध्ये. आणि उद्याचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये आम्ही उद्या जाणार आहोत पहिल्यांदा म्हैसूर झू, कारण ते आज बंद होतं. आणि तिथूनच आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी म्हणजे निघणार आहोत कूर्गसाठी. तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटूया झू आणि कूर्गच्या प्रवासासाठी. त्याच्यानंतर कूर्गमध्ये कुठे कुठे फिरायचं आहे, कुठे कुठे जायचं आहे ते तिकडेच कळेल. त्याच्या नेक्स्ट व्लॉग येत राहतील. नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन पण दाबा, म्हणजे तुम्हाला माझे जे व्हिडिओज आहेत त्यांची नोटिफिकेशन वगैरे येईल. आणि सगळ्या व्हिडिओजना लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतं आहे व्हिडिओ. काही व्हिडिओजमध्ये बदल येत असेल, म्हणजे काही मोबाईलमध्ये शूट करतो आहे, काही कॅमेरामध्ये शूट करतो आहे, कारण इथे थोड्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स आहेत. सगळीकडेच रेस्ट्रिक्शन असतात, त्या रूलप्रमाणेच चाललं लागतं. सगळ्याच गोष्टी आपल्या म्हणण्यासारख्या होत नाहीत. त्याच्यामुळे मग आपल्याला त्यांच्या नियमानुसार चालावं लागतं. त्यासाठी थोडी फक्त माफी मला द्या, बाकी काय नाही. सायनिंग ऑफ फॉर टुडे. गुड बाय. ग्रीन एस्केपच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया. बाय बाय.